धोंडा बनविणे. आधी एक उंडा घेतला, त्याचा गोळा केला, त्याची वाटी गोल गोल वाटी तयार केली. त्याच्यामध्ये पुरण घातलं आणि ती वाटी त्या वाटीचं पुरण पूर्णपणे आत बसेल अशा पद्धतीनं तो उंडा, जसं आपण गणपतीचे मोदक करतो त्या पद्धतीनं केला. मोदक असे एवढेच करतो आपण. आणि हा धोंडा मात्र त्याला असं चापट अर्धगोल करतो. हा झाला धोंडा तयार. आता हा तळायचा, तेलामध्ये तळायचं. चला, हा धोंडा तयार झाला. याला आता तेलामध्ये तळायचं. कढईत तळण्यापुरतं तेल. एकच धोंडा करून पाहायचा आहे. आधी ह्यांनी सगळे धोंडे करून ठेवलेले आहेत. मी बाहेर गेलो होतो म्हणून फक्त एकच धोंडा सॅम्पल म्हणून करायचा आहे. तेल टाकलं, ते तपायला ठेवलं. कडक तपेपर्यंत त्याला उष्णता दिली आणि आता ते पाहिजे तेवढं गरम झाल्यावर हा जो धोंडा आहे तो धोंडा याच्यामध्ये टाकायचा आणि त्याला तळून घ्यायचं. त्याला खालून वरून तळून घ्यायचं. जसे आपण मोदक बनवतो तीच पद्धत, फक्त मोदकाचा आकार आणि ह्याचा आकार थोडासा बदलतो. दोन्ही बाजू तेलात पिवळ्या होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि आता तो तयार झाला धोंडा. गुड.